यशविनी महेश पाटली पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज खूप सुंदर आणि सगळ्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत असं आवडणारी मी बर्फी बनवणार आहे आणि सोप्या आणि घरगुती साहित्यामध्ये उपलब्ध असणार आहे। तर चला आपण बनवणार ती आज बर्फी, दुधीची बर्फी बनवणार। तर गरमीमध्ये दुधीची बर्फी खूप शरीरासाठी चांगली असते आणि थंडाव्यासाठी खूप चांगली असते, त्याच्यासाठी आपण या दुधीची बर्फी बनवणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। दुधीची बर्फी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम दुधी आहे ना ह्याचे सालं काढून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण ह्याचे तुकडे करणार आहे। दुधीची मी सालं काढून घेतलेली आहेत, हे बघा। आता काय वरती थोडेसे कधी कधी बिया असतात दुधीमध्ये, ते हे आपण वरचा भाग आहे ना थोडासा काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने। आणि जर का एकदम कोवळा असेल तर बिया नसेल तर नाही काढला तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व दुधी आहे ना मी खिचून घेते। आता सर्व दुधी आहे ना मी खिचून घेतलेला आहे। आता ह्यातला जो आपण पाणी असेल ना तो सर्व काढून घ्यायचा आहे। मी अशा पद्धतीने पिळून सगळा दुधीचा रस काढून घेते। जर का तुम्हाला रुमालामधनं बांधूनसा काढून घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी सर्व रस आहे ना दुधीतला सर्व काढून घेते। आता मी दुधीचं पाणी आहे ना सर्व काढून घेतलेलं आहे, हे बघा। आणि हे पाणी आहे ना जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ह्याच्यामध्ये मीठ टाकून तुम्ही पिऊ शकता, शरीरासाठी खूप चांगलं असतं, किंवा साखर घातली तरी सुद्धा चालेल। मी आता एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, आणखीन 1 चमचा घालते, म्हणजे टोटल 2 चमचे मी ह्यामध्ये तूप घातलेले आहे। 2 चमचे मी तूप घातल्यानंतर हे गरम करून घेतलेले आहे। आता ह्यामध्ये जो आपण दुधी खिचला होता तो घालते। हे तुपामध्ये मी सर्व दुधी आहे ना परतवून घेते। जो आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आम्ही दुधी आहे ना परतवून घेतलेला आहे। आता एक झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपण दुधी शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण खोलून बघते आणि दुधी आहे आम्ही जवळजवळ 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे। दुधीचं प्रमाण म्हटलं तर मी 1 किलो दुधी घेतला होता आणि खिचून घेतला होता। त्यानंतर आता 5 मिनिटांसाठी मी शिजवून घेतल्यानंतर मी 1 वाटी हे दूध घेतलंय ते घालते। वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी आणि पुन्हा आपण सर्व हे मिक्स करून घेऊया। आणि दूध घातल्यानंतर पुन्हा मी सर्व मिक्स करून घेते आणि 5 मिनिटांसाठी पुन्हा आपण दुधी आहे शिजवून घेऊया। जवळजवळ 5 मिनिटं मी दुधी आहे ना पुन्हा शिजवून घेतलेला आहे आणि जवळजवळ बराचसा दुधी आहे ना शिजलेला आहे। ह्यामध्ये पाण्याचा आपण बिलकुल वापर करायचा नाहीये। आता ह्यामध्ये मी दूध जेवढं घातलं होतं तेवढंच 1 वाटी पुन्हा साखर घालते आणि आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी काजू आणि बदाम हे क्रश केलेले आहे, जवळजवळ हे 2 चमचे घातलेले आहे, हे ऑप्शन आहे। आणि त्यानंतर आपण 2 चमचे वेलची पावडर घालायची आणि सर्व साहित्य घातल्यानंतर हे मी मिक्स करून घेते। आणि आता काय होणार आहे, आता साखरेचं पाणी आहे हे बऱ्यापैकी सुटणार आहे, तर आपल्याला हे सर्व आटवून घ्यायचं आहे। आपल्याला पुन्हा पाणी सुटलंय साखरेचं। आता हे पूर्ण मी थोडा मीडियम गॅस ठेवते आणि त्यानंतर हे आटवून घेते। सर्व पूर्ण हे साखरेचं पाणी आहे मी हे पूर्ण आटवून घेतलेलं आहे आणि पूर्ण बघा आता हे दुधी आहे ना पूर्ण कोरडा झालेला आहे। आणि जवळजवळ मी ही प्रोसिजर केली ना हे सर्व मीडियम गॅसवर ठेवूनच आपण जी बर्फी बनवली होती। तर ह्यामध्ये ना मी जवळजवळ पाऊण वाटी मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घालते। जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला मावा घालायचा असेल तर तुम्ही मावा सुद्धा घालू शकता, पण माव्याने काय होतं जास्त आपली ही बर्फी आहे ना टिकत नाही, त्यामुळे मिल्क पावडर घातले आणि मिल्क पावडरमुळे आपली बर्फी भरपूर दिवस टिकते। तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर ह्याच्यामध्ये ना फ्रूट कलर येतात, ते सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी ना बऱ्याचशा रेसिपी आपल्या घरगुती साहित्यामध्येच करते, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कलरचा वापर करणार नाहीये। आणि कलर घातल्यामुळे थोडासा दुधीचा कलर सुद्धा चेंज होतो, म्हणजे आपली बर्फी थोडी वेगळ्या कलरची बनते। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। दूध पावडर घातल्यानंतर मी सर्व मिक्स करून घेतले। आता ह्यामध्ये पुन्हा मी 1 चमचा तूप घालते आणि त्यानंतर हे सर्व आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ही बर्फी आहे ना ती व्यवस्थित आणि लवकर तयार होणार, म्हणजे हे पॅनला सगळं मिश्रण आहे ते लवकर सुटेल। आणि दूध पावडर जी घातली आहे ना त्याने खूप सुंदर टेस्ट लागते। आता हे सर्व आपण मिश्रण आहे ना 1-2 मिनिटांसाठी पुन्हा परतून घेऊया। दुधीच्या बर्फीची जवळजवळ मिश्रण रेडी होत आले, तिथपर्यंत मी एक प्लेट घेतली आहे आणि त्याला तूप लावून घेते।
सर्व व्यवस्थित आपण तूप लावून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आहे हे पॅनला सुटते, म्हणजे बर्फीसाठी हे मिश्रण रेडी झाले। आता मी गॅस बंद करते। आपण जी तूप लावलेली प्लेट आहे ना त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेते आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता एक प्लेटमध्ये ना सर्व मिश्रण आहे ना हे व्यवस्थित मी टाकून घेतलंय आणि त्याच्यानंतर आपण हे व्यवस्थित असं करून घ्यायचंय। बर्फी आहे ना एकदम आपल्याला जाड सुद्धा करायची नाहीये किंवा एकदम पातळ असं थर करायचा नाहीये, थोडा एकदम मीडियम असं लावून घ्यायचा। मी व्यवस्थित प्लेटला ही मिश्रण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये ना मी क्रश केलं बदाम, त्यानंतर काजू हे वरून घालूया। खूप सुंदर आपली दुधीची बर्फी रेडी झाली आहे। आणि सुट्टीमध्ये कसं मुलांना खूप भूक लागते ना, आणि थंडी म्हणजे ह्या गरमीच्या सीझनला दुधी खूप खायला चांगला असतो, त्याच्यामुळे मुलांना ना अशा पद्धतीने दुधीची बर्फी करून द्यायची। नाहीतर कुठलाही सण वगैरे असेल तर अशा सोप्या पद्धतीने एकदम दुधीची बर्फी आपल्याला घरीच बनवता येते। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मी थोडं प्रेस करून घेते अशा पद्धतीने। क्रश केलेले काजू आणि बदाम मी व्यवस्थित असे लावून घेतलेत आणि खूप सुंदर अशी बर्फी रेडी झाली आहे। आता ही 1 तासासाठी आपल्याला बाहेर ठेवून द्यायची आहे, म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याचे आपण तुकडे करणार, किंवा थोडं नॉर्मल झाल्यानंतर ही फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल। दुधीची बर्फी रेडी झाली आहे आणि 1 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवली होती सेट करण्यासाठी आणि खूप छान सेट झाली आहे। आता मी ही कट करून घेते। जसे लहान छोटे मोठे जसे तुम्हाला साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तुकडे केले तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने मी सर्व हे कट करून घेतलंय। आता एक मी दुधीची बर्फी आहे ही कट केली, आपण काढून दाखवते। खूप सुंदर अशी बर्फी रेडी झाली आहे। अशा पद्धतीने बर्फी ना तुम्ही नैवेद्यासाठी म्हणजे आपल्याला एखाद्या देवासाठी नैवेद्य वगैरे करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा बनवू शकता, किंवा गरमीमध्ये खास मुलांसाठी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दुधीची बर्फी दाखवली आहे आणि घरगुती साहित्यामध्ये। तर माझ्या व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर भरपूर शेअर करा, चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर आज मी दुधीची बर्फी कशी झाली आहे ती मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। बऱ्याचशा कमेंट तुम्ही करत नाही, त्यामुळे मला जर का तुम्ही कमेंट केला तर मला भरपूर आणखी उत्साह वाढेल। तर कमेंट जरूर कळवा आणि लाईक देखील करा। स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय।